नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, तुमची मराठी किंवा इंग्रजी टायपिंग झाली असेल तर तुम्हाला अमृत योजनेमार्फत 6,500 रुपये मिळणार आहे. आता हा फॉर्म कसा भरायचा आहे, यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, यासाठी कोण पात्र आहे, कोण अपात्र राहणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे mahaamrut.org.in असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला योजना हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. योजना हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर खाली तुम्हाला इथे संगणक टंकलेखन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता संगणक टंकलेख योजना, इथे रक्कम 6,500 इतकी तुम्हाला मिळणार आहे असे इथे दाखवले गेले आहे. त्यानंतर खाली तुमची जे पात्रता आहे ते काय राहणार आहे ते इथे दिलेली आहे. तर अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखक कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं, अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यापूर्वी अर्जदाराने अर्जासोबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संबंधित परीक्षा देणार असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील. त्यानंतर शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय 18 ते 45 असणं गरजेचं आहे. अर्जदाराचे जे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराने यापूर्वी व अर्ज करताना कधीही टंकलेखन परीक्षेसाठी कोणत्याही संगणकाकडून प्रोत्साहन घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जे कागदपत्र आहे, कागदपत्र काय लागणार आहे तर तुमचा फोटो, स्वाक्षरी, त्यानंतर तुमचा उत्पन्न दाखला, त्यानंतर डोमेसियल, त्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. आता याचे बेनिफिट्स काय आहे ते तुम्ही इथं सविस्तर वाचू शकता. जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे शासकीय संगणक टंकलेखक बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी 6,500 रुपये इथे प्रोत्साहन अर्थसहाय्य अनुदान राहणार. तर खाली सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता, हे व्यवस्थित तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला ॲप्लिकेशन प्रोसेस हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला स्टार्ट ॲप्लिकेशन हे ऑप्शन दिसत आहे. स्टार्ट ॲप्लिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. स्टार्ट ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे आणि खाली टिक करून प्रोसेड ॲप्लिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे सगळ्यात खाली रजिस्टर हे ऑप्शन दिसत आहे, तिच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे प्रविष्ट करायचा आहे आणि मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जनरेट OTP ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. जनरेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डप्रमाणे तुमची जे वैयक्तिक माहिती आहे ते जशी इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला साईडनं इथे ईमेल ID मागितलेला आहे, तो तुमचा जो ईमेल ID आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. खाली तुमचा जो करंट ॲड्रेस आहे आणि जो परमनंट ॲड्रेस आहे तो जसा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जो ॲन्युअल इन्कम विचारलेलं आहे, म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न विचारलेलं आहे, ते तुमचं किती 8 लाखापेक्षा कमी आहे का जास्त आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे 10वी झाली असेल तर 10वी तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. 12वी झालं असेल तर 12वी तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. जे काही तुमचं शिक्षण झालं आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला तुमचा व्यवसाय काय आहे, तो व्यवसाय कोणता व्यवसाय करता ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. व्यवसाय निवडल्यानंतर खाली तुम्हाला एक कंटिन्यू ऑप्शन दिसत आहे, तो कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केलं का तुम्हाला एक इथे पासवर्ड बनवायचा, स्ट्रॉंग पासवर्ड. तो पासवर्ड बनवून घेतल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला गो टू लॉग इन हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि वर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून आणि जो तुम्ही पासवर्ड बनवला होता पासवर्ड टाकून तुमचं जे अकाउंट आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे. अकाउंट लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची जे आधार कार्डची जे माहिती आहे ते माहिती तशी इथे येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली तुम्हाला थोडासा स्क्रोल डाऊन करून घ्यायचा आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला तिथे
सुद्धा काही माहिती भरायची आहे. ते कोणती माहिती भरायची आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथे तुम्हाला तुमच्यावालं जे फर्स्ट नेम आहे, मिडल नेम आहे, लास्ट नेम आहे, मदर नेम आहे, ईमेल आय डी आहे, मोबाईल नंबर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, ते तुम्हाला इथे सर्व माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे खाली येणार तुमची जे कास्ट आहे, तुमची जात कोणती आहे, तर तुम्हाला इथे तुमची जी जात जे असेल ते तुम्हाला इथे व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. तुम्ही तुमची जात निवडल्यानंतर खाली पुन्हा एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे करंट ॲड्रेस. करंट ॲड्रेसमध्ये तुमचा जो ॲड्रेस आहे आणि परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो टायपिंग आहे ते टायपिंग तुमची कशामध्ये झाली आहे, इंग्लिश 30मध्ये झाली आहे, इंग्लिश 40मध्ये झाली आहे, की हिंदी 30मध्ये झाली आहे, की हिंदी 40मध्ये झाली आहे, जे काही तुमची टायपिंग झाली असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. आणि त्याच्याप्रमाणेच इथे तुम्हाला तुमची जी फी आहे ते इथे दिसून जाणार आहे. त्यानंतर तुमची टायपिंग कोण्या वर्षी झाली आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. ते वर्ष निवडल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्यावाल्या बँकेची जे डिटेल्स आहे ते व्यवस्थित भरून घ्यायची आहे. सर्वात वर तर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव टाकायचे आहे. तर त्यानंतर तुमची ब्रँच टाकायची आहे बँकेची. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. पुन्हा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर साईडला एक नेक्स्ट ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचे जे कागदपत्रे आहे ते अपलोड करायचे आहे. सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जो फोटो आहे, पासपोर्ट साईज फोटो, तो तुम्हाला इथं 2 MB पर्यंत अपलोड करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे जे सिग्नेचर आहे, तुमची सिग्नेचरसुद्धा तुम्हाला इथे 2 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर सगळ्यात खाली इथे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुमचं जे आहे हे तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे डोमेसियल आहे म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचा जो आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे म्हणजे तुमची शाळेचे जे TC आहे ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे. शाळेची TC अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पॅन नंबर आहे तो पॅन नंबर जसं तसा इथे टाकून द्यायचा आहे. खाली इथे आणखी एक ऑप्शन दिलं आहे तुमचं चेंज इन नेम. तर तुमचं जर नावात काही बदल असेल तर तुम्हाला इथे जे राजपत्र आहे ते अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला इथे तुमचे जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट जे आहे तुम्ही टायपिंग केली होती त्याचे हॉल तिकीट तुम्हाला अपलोड करायचे आहे. तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्टसुद्धा इथे तुम्हाला खाली अपलोड करावं लागणार आहे. रिझल्ट अपलोड केल्यानंतर पुन्हा खाली इथे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म इथे मागितलेले आहे. तर सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मसाठी तुम्हाला खाली जो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे इथे दिलेला आहे तो सुरुवातीला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड केल्यानंतर तो जो फॉर्म आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थित भरावं लागणार. इथे तुम्हाला तुमचं नाव, तुमचं वय, तुमचा जो पत्ता आहे तो व्यवस्थित तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे. तुम्हाला खाली इथे तुमचं नाव आणि सिग्नेचर टाकून द्यायची आहे. तो फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर तो स्कॅन करायचा आणि तो स्कॅन केलेला जो फॉर्म आहे तो तुम्हाला इथे अपलोड करावा लागणार आहे. फॉर्म अपलोड केल्यानंतर खाली इथे बॉक्समध्ये टिक करायचा आय हेअरबाय डिक्लेअर. त्यावर टिक केल्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. सबमिट ॲप्लिकेशन या फॉर्म ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या तुम्ही जो फॉर्म आहे हा अमृत योजनेचा तो भरू शकता आणि 6500चा जो लाभ आहे तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.